एसबीएन मराठीच्या रणसंग्राम निवडणुकीच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आलेलो आहे उरण ईश्वरपूर या ठिकाणी प्रभाग क्रमांक 15 मध्ये। गेल्या अनेक वर्षापासून या प्रभागाचं नेतृत्व आमदार जयंत पाटील हे करत आहेत। गेल्या अनेक वर्षे त्यांच्याकडे मंत्रिपद होती। मंत्रिपदातला निधी खेचून आणून ईश्वरपूरचा विकास त्यांनी मोठ्या प्रमाणात केलेला आहे, हे आपल्याला पाहायलाच मिळत आहे। त्याचबरोबर सत्ताधाऱ्यांनी सुद्धा कामे बरीच केलेली आहेत असं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे। पण नेमके काय कामं केलेली आहेत, विरोधकांचे काय म्हणणं आहे ते आपण आता जाणून घेऊयात। आपल्यासोबत आहेत उमेदवार आहेत या प्रभागाचे, त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं जयंत पाटलांची कामं विकास कामे केलेली आणि सत्ताधाऱ्यांनी काय विकास कामे केलेत हे त्यांच्याकडून जाणून घेतो। नमस्कार, मी संदीप शामराव माने। खरं तर गेली 30-35 वर्ष जयंत पाटील साहेबांची सत्ता आहे। 30-35 वर्षात रस्त्याची कामे असतील किंवा गटारीचे किंवा स्वच्छ पाण्याचं काम असेल, 30-35 वर्षापर्यंत अतिशय चांगल्या क्वालिटीचं शिक्षण दर्जा असेल, चांगल्या क्वालिटीचा 2016पर्यंत आमची नगरपालिकेची सत्ता असेपर्यंत चांगल्या क्वालिटीची होती। 2016 नंतर आमची सत्ता गेल्यानंतर या शहराची दुरावस्था स्थानिक जे निवडून आले सत्ताधारी त्यांनी पाक शहराची वाट लावल्या। खरं तर आमचं इथनं पुढचं विजन आहे की यांनी जी 7-8 वर्षाची वाट लावल्या शहराची, पहिल्यांदा ते दुरुस्त करण्यात आमचा भर असेल। खरं तर बगीचा आमचा इथला सगळ्यात चांगला बगीचा शेतकरी गार्डन होता। इथलं बैल वगैरे बघितली तर अतिशय आता दुरावस्था झालेली आहे, ते आम्हाला सुरुवातीला दुरुस्त करायला लागेल। हे सगळं विजयभाऊंच्या काळात जयंत पाटील साहेबांच्या काळात झालेली शहराची अवस्था 2016पर्यंत चांगली होती, तिथून पुढच्या काळातली अतिशय खराब झालेली अवस्था सुरुवातीला आम्हाला दुरुस्त करायला लागेल। जलतरण तलाव असेल किंवा बऱ्याचशा सुविधा असतील ह्या जयंत पाटील साहेबांच्या काळात गेले 30-35 वर्षात झालेल्या आहेत। त्याची दुरावस्था गेली 2016पासून झालेले आहे, त्याच्यावर आम्ही काम करेन। आपण पाहताय की बरेच प्रश्न असा उद्भवतो की इथलं भुयारी गटाचा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे, त्यानंतर सगळ्यात मोठा इस्लामपूरचा प्रश्न असेल तो पाण्याचा प्रश्न आहे, आणि तिसरा प्रश्न आहे शास्ती कराचा आहे। मग हे तुम्ही कशा पद्धतीने ते तुम्ही हाताळणार आहात किंवा याच्या पद्धतीने विरोधकांनी जे काय काम केलेलं आहे ते तुम्ही नंतर सत्तेत आल्यानंतर तुम्ही महत्त्वाचं काय काम करणार आहात? खरं तर सुरुवात आमची अशी असेल की शास्त्रीय कर जो आमच्यावर लादलेला आहे तो पहिल्यांदा रद्द करण्याची आमची भूमिका असेल सत्तेत आल्यानंतर। आणि खरं तर 1985 साली जो पाण्याची अवस्था होती तीच आज या लोकांनी करून ठेवलेले आहे, त्याच्यावर आम्हाला सुरुवातीला काम करायचं आहे। त्यानंतर रस्ते असतील, अंडरग्राऊंड ड्रेनेजला जे रस्ते उकरले आहेत, रस्ते आहेत तसे शहरातले तसेच आहेत आणि अंडरग्राऊंडचं कामही त्यांनी सुरळीत केलेलं नाही, त्याच्यावर पहिल्यांदा आम्ही लक्ष देऊन सत्ता आल्यानंतर आम्ही काम करेन। त्याच्या जो काय 9 वर्षात जे अगोदरपासून जो काय विकास केलेला होता तो 9 वर्षात त्यांनी मोडकळीस आणलेला आहे, तो मोडकळीस आणलेला परत पूर्वपदावर करण्याचा मानस या उमेदवारांनी केलेले आहेत। आता आपल्याकडे महिला भगिनी आहेत, उमेदवार आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या की त्यांच्या समस्या काय आहेत आणि निवडून आल्यानंतर त्यांचं व्हिजन काय असणार आहे आणि या प्रभागाला त्यांनी काय नेमकं देणार आहेत। नमस्कार, मी संध्या सचिन कांबळे। संध्या सचिन कांबळे। मी निवडून आल्यानंतर जे काही समाजातील मुलं जी आहेत त्या मुलांना अभ्यासिकेचं महत्त्व देणार आहे आणि अभ्यासिका उपलब्ध करून देणार आहे। आणि महिलांच्या ज्या काही समस्या आहेत, महिलांच्या आरोग्य तपासणी महिन्यातून एकदा तरी महिलांची आरोग्य तपासणी झालीच पाहिजे, त्यासाठीही मी लक्ष देणार आहे। युवकांना व्यवसाय शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणार आहे। शासकीय योजना राबवण्यात येणार आहे। बरेच वर्षांपूर्वी 25 वर्षानंतर जे नगरपालिकेतले कर्मचारी रिटायर झालेले आहेत त्यांना त्यांचे घरकुल हक्काची घरं देण्याचा प्रयत्न करणार आहे। महिलांच्या ज्या काही विविध समस्या असतील त्या समस्या लवकरात लवकर मी निवडून आल्यावर सोडवणार अशा या महिला उमेदवारांचं म्हणणं आहे। आणखीन काही महिला नागरिक आहेत आपल्याकडून, त्यांच्याकडून जाणून घ्या की नेमकं काय समस्या आहेत आणि कशा पद्धतीनं पाठपुरावा होणार आहे। नमस्ते, मी ह्या वॉर्डची माजी नगरसेविका संगीता कांबळे। गेलाचा 14 आणि आत्ताचा वॉर्ड क्रमांक 15 हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे। तो बालेकिल्ला तसाच आता पण शाबूत राहील याचं मी आश्वासन देते। आणि गेल्या वेळेला आपण जवळजवळ 25 ते 30 कोटीची कामं केली। साठेनगरचा रस्ता, गटार, हा आंबेडकर नगर पूर्ण कायापालट आपण केलेला आहे। आरोग्याची काळजी केली ह्या जयंत पाटील साहेबांनी। आपल्या इथं लोकसंख्येचा विचार करता ग्रामीण भागातल्या
ग्रामीण आरोग्य केंद्र उभारलं. त्या ग्रामीण आरोग्य केंद्राचा पुरेपूर वापर आपल्या वॉर्डातले नागरिक करतात. त्यांना आरोग्यासाठी साहेबांनी औषध पुरवठा, चांगले डॉक्टर, फक्त आपल्याकडे फक्त ग्रामीण रुग्णालय होतं, एक डॉक्टर MBBS होते आणि आत्ता ह्याचे डेंटिस्ट आहेत किंवा डर्मॅटॉलॉजिस्ट आहेत, सगळे स्पेशल डॉक्टरांची इथं आपल्या साहेबांमुळे आपल्याला सोय झाली, जेणेकरून आपले रुग्णांना सरकारी दवाखाने तिकडे मुख्य आरोग्य केंद्रात जाण्यासाठी त्रास होत होता. ती सोय साहेबांनी केली. साहेबांनी ग्रामीण इथल्या लोकांचा विचार करून आरोग्याची सोय केली. त्याचप्रमाणे सर्व सुविधा केल्यात. इथून पुढं आमचा ह्या वॉर्डाचा फोकस असणार आहे की बेरोजगारांना प्रशिक्षण देऊन ते रोजगारीला कसं येतील. आता सरकारी नोकरी हा विषय राहिला बाजूला, पण तरुण पोरांनी सरकारी नोकरी हे डोक्यातून काढून रोजगार मिळून स्वतःच्या पायावर कसं उभं राहता येईल ह्याच्याकडे फोकस करावा. त्या हिशोबाने इथून पुढचे उमेदवार रोजगार विमुख जे प्रशिक्षण होईल त्याचा त्यांना लाभ देतील आणि त्याचा सर्वांनी उपयोग करावा आणि ह्या उमेदवारांना भरघोस मताने निवडून देऊन हा बालेकिल्ला तसा शाबूत ठेवावा. तुम्ही म्हटलं की याच्या अगोदर विकास केलेला आहे, पण जे काय 5 वर्ष सत्ताधारी आता जे काय होते त्यानंतर 4 वर्ष प्रशासक होते, यामध्ये कशा पद्धतीने विकास झाला का विकास झाला नाही का खूप असलेला आहे? आत्ताचा आमच्या 2022पर्यंतचा आमचा कार्यकाल होता. त्याच्यानंतर प्रशासक लागले तरी प्रशासन राज्यात भाजपचं सरकार होतं, केंद्रात भाजपचं सरकार होतं. प्रशासक लागल्यामुळे नगरसेवकांना कार्यकाल संपला, त्यांना कामं करता येत नव्हती कारण प्रशासक लागल्यामुळं. पण ही जबाबदारी राज्याच्या सरकारची होती, केंद्राच्या सरकारची होती. व राज्याचं नेतृत्व करणारे जे इथले प्रतिनिधी होते त्यांनी पुढाकार घेऊन 5 वर्षात जो खंडित झालेला विकास तो कंटिन्यू करायला पाहिजे होता, तो केला गेलेला नाही आहे. त्यामुळे 4 वर्षात ह्या शहराची दुरावस्था झालेली आहे. काय दुरावस्था झाली आहे? तुम्ही ज्यावेळी सत्तेत असताना तुम्ही जे काय विकास कामं साहेबांच्या मार्फत केलेला होता आणि तुम्ही नसताना सत्ताधारी आले त्यावेळी त्यांच्याकडनं काय खोब असलेला आहे का? गेल्या पंचवार्षिकला म्हणजे आता 9 वर्ष कार्यकाळ झाला, त्याच्या 5 वर्ष अगोदर म्हणजे 9 वर्षापूर्वीचा आमचा कार्यकाल चालू झाला. त्यावेळेला जयंत पाटील साहेबांनी भुयारी गटर आणि 24/7ची योजना केलेली. शिवाय अंडरग्राऊंड केबल ही साहेबांचं धोरण होतं. त्यामुळं त्यांनी भुयारी गटर प्रकल्प थांबवला होता. त्याचा निधी नगरपालिकेत पडून होता. तो थांबवला का तर एका वेळी सगळी कामं केली जावी. पण त्यांची दूरदृष्टी होती की एका रस्त्याच्या ह्याच्या कामामध्ये भुयारी गटार, पाण्याची योजना आणि केबल ही तिन्ही कामं एका खर्चात झाली पाहिजे, त्याचा बोजबारा नागरिकांवर पडला नाही पाहिजे, हे त्यांची दूरदृष्टी होती. पण सत्ता बदल झाल्यानंतर त्यांना वाटलं की आपण कामाला सुरुवात करावी. त्यांनी भुयारी गटर कामाला सुरुवात केली. पण भुयारी गटर चालू केलं, पण ज्या ठिकाणी आपण जॉईन करतो तिथं प्लास्टिकच्या पाईपा लावल्या गेल्या, रबर लावले गेले, त्यामुळे पाण्याचं लिकेज राहिलं. एक वेळेस असं होतं की इस्लामपूरचं पाणी हे बिस्लरीच्या तोडीचं पाणी होतं. आता गटारीच्या पाण्याची बरोबरी करायची वेळ येते का काय असं नागरिकांना झालं. तुम्ही कुठेही विचारा, आजकाल सगळे इस्लामपूरचे नागरिक बाहेरून विकत आणून पाणी पित आहेत. तुम्ही सर्वे करा, ही वेळ नागरिकांवर का आली आणि तिथून परत सुधारणा हवी असेल तर नागरिकांनी विचार करून साहेबांना सत्ता द्यावी असं आमचं म्हणणं आहे. जयंत पाटील साहेबांची ज्यावेळी सत्ता होती त्यावेळी जो काय विकास झालेला होता, त्यानंतर जे काय पुन्हा दुसरे सत्ताधारी आले आणि त्यावेळी जे काय त्याला खोब असण्याचं काम केलेलं आहे या महिला नागरिकांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आता आणखीन काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून त्यांच्या समस्या जाणून घेऊयात. नमस्कार, मी सचिन कांबळे. ह्या वॉर्डमधील उमेदवारांचे पती आहे मी. गेले 35 ते 40 वर्ष साहेबांची सत्ता होती. त्या सत्तेच्या कालावधीमध्ये आदर्श आणि इतर नगर परिषदेना प्रेरणा वाटेल अशा प्रकारचं काम केलेलं आहे. दलित वस्तीचाच विचार करता या दलित वस्तीमध्ये अतिशय सुंदर असे कामं केले होते. इमारती बांधून लोकांच्या ज्या सामूहिक एकत्र येण्याच्या ज्या सुविधा आहेत ती साहेबांनी उपलब्ध करून दिलेले होते. रस्ते चांगल्या प्रकारे केले होते. पेईंग ब्लॉकहून लोकांना घरातून पाय पडला की तो पाय पेईंग ब्लॉकवरती कसा जाईल ते शुद्ध स्वच्छ पाणी आणि ते 24 तास देण्याचा प्रयत्न केला होता. पण गेले 5-7 वर्षापूर्वीपासून असा प्रॉब्लेम झाला आहे, जे पिण्याचं पाणी शुद्ध होतं तेही पाणी मिळत नाही आणि जे आहे ते पण पुरेसं मिळत नाही. लोकांच्या खूप पाण्याच्या संबंधित तक्रारी आहेत. त्यामुळं अस्वच्छतेचं प्रमाण देखील वाढायला लागलेलं आहे. मग हे जर आम्हाला इथनं आता थांबवायचं असेल आणि आम्ही एक विजन घेऊन आलेलो आहे. यावेळी माझी पत्नी उच्च शिक्षित आहे. संदीपभाऊ पण सामाजिक कार्याचा त्यांना वसा मोठा आहे. युवकांचं नेतृत्व ते चांगल्या प्रकारे करतात आणि ह्यावेळी आम्ही असं ठरलं आहे की युवकांना आपण नोकरी देऊ शकत नाही, पण युवकांना स्वाभिमानी बनवू शकतो. शिक्षणाच्या माध्यमातून स्वाभिमानी बनवू शकतो. म्हणून युवकांच्यामध्ये शिक्षणाची प्रेरणा मिळावी यासाठी पहिलं आमचं ध्येय आहे. एक बाबासाहेबांचा विचार आम्ही मांडतो आहे, म्हणून बाबासाहेबांच्या विचाराला अनुसरून
वाचाल तर वाचाल ही प्रेरणा घेऊन आम्हाला अभ्यासिका बनवायची आहे आणि अभ्यासिका केली MPSC UPSC मुलं देतील, चांगले अधिकारी बनतील आणि हा समाजाची जी प्रगती आहे हे त्याच्यामुळे होईल. त्याचबरोबर आमच्या समाजातील महिला आजही आरोग्याकडे दुर्लक्ष आहे, त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष आहे. मग महिला कष्ट करतात पण आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. तर ह्या महिलांना आरोग्याचं महत्त्व पटवून देऊन ज्या शासनाच्या योजना आहेत, कौशल्य विकास कार्यक्रम आहेत, हे कौशल्य विकास कार्यक्रम करून आपल्या बुद्धीचा वापर करून कमी वेळेत, कमी खर्चामध्ये, कमी कष्टामध्ये आपली संसारिक प्रगती कशी होईल यासाठी व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण देऊन त्यांना शासनाच्या म्हणजे महत्त्वपूर्ण योजना असतील, नाईक योजना असतील, ह्या योजनेच्या माध्यमातून जी कर्ज उपलब्ध येतं ते कर्ज उपलब्ध करून त्यांना स्वतःचे व्यवसाय उपलब्ध करून देणं आणि केलेल्या व्यवसायातून जे त्यांचं उपकरण असेल, जे त्यांचं प्रोडक्ट असेल ते बाजारपेठेमध्ये कसं चालेल हेही त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. त्याचबरोबर महिला आहेत, त्या महिला जरी अल्पशिक्षित असतील काही महिला पण त्यांच्यामध्ये कौशल्य चांगलं आहे. ज्या महिलेमध्ये जे कौशल्य आहे त्या कौशल्याची जाणीव करून त्यांच्यामध्ये ते गुण विकसित करून त्यांना व्यवसायासाठी प्रेरणा देण्याचा आम्ही संकल्प केला आहे. त्याचबरोबर आजही लहान मुलांना शाळेमध्ये जात असताना बऱ्याचशा समस्या आहेत. आता RTA शिक्षण आहे, RTA शिक्षण राईट टू एज्युकेशन आहे. त्या एज्युकेशनच्या माध्यमातून 1ली ते 8वी मुलांना सक्तीचं मोफत शिक्षण आहे. पण आज समाजातल्या लोकांना माहीत नाही. मग ह्या मुलांना RTAच्या माध्यमातून इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये मोफत प्रवेश मिळतो आहे. ह्यासाठी फेब्रुवारी महिन्यामध्ये अर्ज असतात हे माहीत नाही. मग ह्या ज्या योजना आहेत ह्या मुलांना आमचा हा गरिबाचा मुलगा श्रीमंताच्या पोराबरोबर इंग्रजी स्कूलमध्ये कसा पडेल शिकेल यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. त्याचबरोबर वयोवृद्ध लोक आहेत त्यांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होत नाहीत आणि 1360 असे वेगवेगळे आरोग्याच्या आजारावरती शासन उपचार देतात. पण ते कुठले उपचार आहेत हेच माहीत नाही. आपला हृदयाचं माहीत आहे, आपल्याला बायपास करायचं माहीत आहे, पण याच्या व्यतिरिक्त आरोग्याच्या वेगवेगळ्या औषध उपचारासाठी आपल्याला शासन योजना आहे. मग त्या योजना लोकांपर्यंत सांगणं म्हणजे तुम्हाला कोणकोणत्या योजनेमध्ये बसताय, तुमच्या आरोग्याचं काय आहे काय नाही हे त्यांना सांगणं आणि त्या योजनेचा लाभ त्या लोकांपर्यंत पोचवून देणं हे म्हणजे एकंदर आम्ही असं केलेलं आहे. शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल ह्या सगळ्या योजना त्यांच्याबरोबर राबवणं. त्याचबरोबर इथली मुलं कष्ट करणार आहेत, कष्ट करून शिकणार आहेत, त्यांच्याकडे चांगलं कौशल्य आहे आणि ताकद आहे. त्या कौशल्याचा त्या ताकदीचा चांगला उपयोग करून मिलिटरी असेल, पोलीस असेल याच्यामध्ये ती मुलं कशी प्रावीण्य प्राप्त करतील यासाठी त्या मुलांना आता खाली मैदान आहे. त्या मैदानावरती त्या मुलांना खेळण्याच्यासाठी एक चांगली सुविधा उपलब्ध करता येईल. इस्लामपूर शहराचा प्रवेशद्वार म्हणजे आंबेडकर नगर आहे आणि आंबेडकर नगरमध्ये भाऊंच्या माध्यमातून अतिशय सुंदर अशी शेतकरी उद्यान झाले. शेतकरी हा या देशाचा कणा आहे. म्हणजे पालन करताय म्हणजे तो खाऊ घालतोय त्याचं प्रतिबिंब म्हणून तिथे ठेवलेलं आहे. तर त्याच्याकडे आज बघता खरंच शेतकरी ते प्रतिकृती पाहिले की खरंच शेतकरी उपाशी आहे हे लक्षात येतं. कारण त्याच्याकडे दुर्लक्ष झालं म्हणजे सर्वसामान्य माणसाकडे दुर्लक्ष झालेलं आहे. म्हणून ते असेल ज्या लोकांच्या प्राथमिक गरजा आहेत ह्या जास्तीत जास्त पुरवण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर आता पाणी म्हणजे विदाऊट मोटर 3ऱ्या मजल्यावर पाणी जात होतं. आता मोटर लावून पहिल्या मजल्यावरसुद्धा पाणी येत नाही आणि ते पुरेसे येत नाही. मग ते पाणी देखील चांगल्या प्रकारे यावं यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. आणि मला खरंच हे सांगायचं आहे की जो दलित वस्तीचा निधी आहे तो जास्तीत जास्त प्रगतीसाठी म्हणजे गटार नाले हे प्रगतीचं एक माध्यम आहे. याच्याबरोबर बुद्धीच्या विकासासाठी, मनगटाच्या विकासासाठी ज्या काही गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे ह्या दलित वस्तीच्या निधीतून आम्ही संदीप माने असतील, संध्याताई असतील आणि मलगुणीदादा असतील आणि एकंदर राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून आम्ही करणार आहे. धन्यवाद. सर्वांनी ह्या तिन्ही उमेदवारांना भरघोस मत द्यावं आणि इस्लामपुरात एक आदर्श घालून द्यावा की सर्वात उच्च मताधिक्याने हे 3 उमेदवार येतील याचा आदर्श घालून द्यावा असं सर्व मतदारांना विनंती करतोय. उमेदवारांच्या प्रतिनिधींनी सांगितलं आहे की त्यांचा बेरोजगार युवक असेल काय असेल त्यांचे ध्येय धोरण जे का असेल ते संपूर्णपणे राबवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे. आणखीन काही महिला नागरिक आहेत त्यांच्याकडून त्यांच्या समस्या जाणून घेऊया. नमस्कार, मी रेश्मा सचिन बनगर, प्रभाग क्रमांक 15मधली मी एक मतदार आहे. साहेबांच्या काळात जी पाण्याची योजना सांगितलेली की 24 तास पाणी देऊ ती योजना त्याच वेळी झाली. त्यानंतर ती काहीच नाही. आता मी मतदार एक गृहिणी आहे. सकाळी पहाटेपासून पाण्यासाठी आम्हाला वेटिंगवर थांबायला लागते. ते पण पाणी किती 5 मिनिटं येतं आणि निघून जातं. ती योजना साहेबांनी आणली पण ती ह्या सत्ताधाऱ्यांच्यामुळे ती स्थगित झाली. त्यानंतर आपल्या इस्लामपूरची असणारी शेतकरी बाग ती साहेबांच्या काळात कशी होती आणि आता बघितलं त्याची दुरावस्था तुम्ही बघू शकता.
अंबिका बाग उद्यानापासून जाताना जी भुयारी गटाराची सोय केली होती ती भुयारी गटर पाणी जरा पाऊस पडला तर एवढी तुंबतात की पूर्ण सुद्धा नाले लगेच भरून वाहून जातात. त्यामुळे सुद्धा नागरिकांची खूप गैरसोय होत आहे. म्हणजे आता ह्या नवीन उमेदवारांना एक आशा आहे की त्यांनी जी रगडलेली कामं आहेत ती ही पूर्ण करतील आणि यांच्यासाठी यांना भरघोस मताने निवडून द्यावं एवढीच विनंती आहे. धन्यवाद. हॅलो, मी अक्षता ताटे प्रभाग 15 मधील मतदार आहे. आमच्याकडं 2-2 दिवस पाणी सुटत नाही आणि जरी आलं तरी पहाटे 2ला 3ला येते आणि 2-3 दिवस आलं नाही तरी नागरिकांना काही म्हणजे टँकर स्वतःच्या खर्चानं मागवायला लागतात. मग हे आधी साहेबांची ज्यावेळी सत्ता होती त्यावेळी असं कधीच झालेलं नव्हतं. 24 तास पाणी असायचं आणि गटार काढलेलं म्हणजे वेळेवर काढत नाहीत, औषध फवारणी करत नाहीत, त्यामुळे डेंग्यू मलेरियासारखे आजार पण पसरतात. पाणी येत नव्हतं त्यावेळी तुम्ही सत्ताधाऱ्यांना सांगत होता का? हो, सांगितलंय, आम्ही कळवलंय, पण तरी पण नाहीत आणि मोटर लावून पाणी येत नाही. हो, आणि आता जे आमचे उमेदवार आहेत त्यांनी करणार हे काम आम्हाला गॅरंटी आहे. आपण पाहिलेलं आहे की प्रभाग क्रमांक 15 मधील नागरिकांच्या ज्या काय व्यथा आहेत त्या व्यथा त्यांनी मांडलेल्या आहेत. त्यांनी सांगितलेलं आहे की याच्या अगोदरचे जे काय सत्ताधाऱ्यांनी जे काम केलेलं आहे त्याच्या अगोदर जयंत पाटील ज्यावेळी होते, जयंत पाटलांचं विजन, जयंत पाटलांनी जो काय विकास केलेला आहे त्याला खो देण्याचं सुद्धा काम केलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या 2 तारखेच्या निवडणुकीत मतदान कुणाला होणार आणि 3 तारखेला मतमोजणी झाल्यानंतर निवडून लोक कुणाला कौल देणार हे येणारा काळच ठरवणार आहे.